काय झालं? उभे राहा, आम्ही तुमच्या संग बोलतो, तुमचा व्हिडिओ घेणार आहे. हो बापरे. थोडं इकडे वा, तिकडे बघा. हा, काय नाव तुमचं? माझं नाव पार्वतीबाई डोंगरे. आणि कुठं राहायला कुठे? राहायला भारतीनगर. अच्छा, ते दादा राहते तिथंच. हो हो. थोडा पीछे पीछे से पीछे. काय झालं मग? आता तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता? मला 40च्या वर झाले. अच्छा. आणि तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव न्याय डोंगरी. न्यायडोंगरी, नांदगाव, चाळीसगाव. हो. काय नाव म्हणलं तुमचं? डोंगरे, आडनाव डोंगरे. डोंगरे, ते मूळ डोंगरी वगैरे तिकडेच आहे ना? हा, मूळ डोंगरी पुढे राहिली. न्याय तुमचं गाव कोणतं? न्यायडोंगरीचे? माझं खुद्द गाव न्याय डोंगरी. इथे किती वर्षापासून आले तुम्ही? मला 40 वर्ष झाले. अच्छा. मुलं वगैरे काय करता? एक मुलगा वारला माझा, 2 वर्ष झाले. एक मुलगा उल्हासनगरला राहतो साहेब. मुलगा काय करत होता? कसं काय मारला? थोडा दारू पाणी पित होता. हा ना. हा मुलगा एकच होता? हा, मुलगा 2 आहे ना. एक मुलगा उल्हासनगरला राहतो ना. ते काय काम करता? चप्पल शिवतो. सांबार आहे. तुम्ही काय करता? मी या बघा एवढ्या बाकड्यावर भाजी विकते, मग काय करू. बरं बरं. आणि नातू बितू काय करता? आणि नातू बी चपलांची दुकान आहे छोटीशी. मग राहायला घर आहे का फ्लॅटमध्ये राहता? नाही, राहायला घर आहे झोपडासारखं. बरं, तुम्हाला नेमक्या इथं समस्या काय काय नेमका? तुमच्या अडचणी काय? आमच्या अडचणी असं आहे, आम्हाला असं वाटतं इथं छोट्या मोठ्या काहीतरी जागा दिली पाहिजे. हाय काय मग आपल्याला दुसरा साराच नाही, काय तर काय करणार. घर स्वतःच आहे? हा, स्वतः. काय वाटतं, आता निवडणूक लागलेली आहे महानगरपालिकेची, या ठिकाणी उद्धव सेना, राज ठाकरे, तुम्ही याला पसंती देणार का काँग्रेस आहे, किंवा मग भाजप, शिवसेना, शिंदे शिवसेना आहे? आता बघणार काय होतं काय नाही. आपण माझ्या एकटीवर काय होणार. नाही नाही, तुम्हाला स्वतःला तुमची काय आपल्या पसंती? स्वतःला असं वाटतं एक उद्धव ठाकरे म्हणा, कोणी शिवसेना पार्टी. बरं, मला सांगा, आपल्या परिसरातले, समजा तुमच्या परिसरामध्ये, आपल्या परिसरातले किती टक्के अंदाजे लोक राहतात? गंध असतील ते 1 रुपयात किती टक्के लोक आपले राहते? 12ने. 12. बाकी मग? गाव कोणतं आहे तुमचं? मी पण तुमच्या परिसरातलाच आहे. अहो, कुठला आहे? परदडीचे मामा आहे माझे. अरे वा वा वा, लय भारी काम केलं हो. बरं, चला, धन्यवाद. हा, धन्यवाद. लक्ष राहू द्या आमच्याकडं, हा. मावशी नमस्कार. तुम्ही राहायला कुठे आहे आणि तुमचं नाव काय? माझं नाव पार्वतीबाई गणेश डोंगरे. अच्छा. हो. आणि भारतीनगरमध्ये. भारतीमध्ये नगरमध्ये राहता, कुर्ल्यामध्ये. हो. किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता? मी 40 वर्ष झाले मला. अच्छा. हो. इथं नेमके आले कसे होते तुम्ही? आता ते पहिल्यापासून आमच्या मग तुम्हाला तुमचं लग्न म्हणजे तुम्ही इथं? हो, अशीच गोष्ट. हो. बरं, मला एक सांगा, नेमकं हे तुम्ही नेमकं काय 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 काम धंदा काय करता? एवढा व्यवसाय, दुसरा काय नाही. अच्छा. बस एवढी भाजी. आणि काका काय करत होते? काका बी चपलांचा धंदा होता. अच्छा. काका, तुम्हाला मुलं किती? मला 2 होते. 2 मध्ये एक वारला, एक आहे. अच्छा. काय झालं होतं नेमकं, काय झालं त्यांचं? तर मग आता व्यसन, दारू पाणीचं. अच्छा. हो. आणि काम धंदा काय करायचे? चपला शिवायचा. अच्छा. हो. व्यसन लागलं. हो. बरं, हां. मला एक सांगा, तुम्ही हा आता भाजीपाल्याचा व्यवसाय करता. मावशी, मेन म्हणजे नांदगाव का चाळीसगाव, नांदगाव तालुक्यामधलं न्यायडोंगरी, नाशिक जिल्हा, या ठिकाणच्या मावशी आहे. मावशीचं वय अंदाजे तरी 75 असेल ना? 75 आहे. दिवसभरात वय तर काय नाही बरं. ऐका ना, तुम्हाला नेमकं हा धंदा जो करता किती वर्षापासून करता? मला 15 वर्ष झाले. अच्छा. आणि दुसरा मुलगा काय करतो? चपला शिवतो. या धंद्यामध्ये तुम्ही आता हा माल कुठून आणता, किती रुपयाचा आणता, किती तुम्हाला इन्कम असतो? आणि ते 1800चा दररोज कुठून आणता? इथून? दादरवरून. अच्छा. रिक्षाने? नाही, ट्रेननं जायचं, ट्रेननं यायचं. स्वतः? हो. खूप मेहनत आहे ना? मग आता कशा कळालं. आणि ऐका जाऊ ना, द्या. समजा 2 मिनिटं फक्त, 1000 रुपयाचा माल आणल्यानंतर तुम्हीचा माल किती विकतो आणि किती पैसे उरता? 200-400 रुपये एवढं मेहनत करून काय. बरं, तुम्हाला ऐका ना, तुम्हाला धंदा करताना या ठिकाणच्या ना प्रॉब्लेम काय येतात नेमकं, म्हणजे संबंधित आसपासच्या लोकांमधून किंवा महानगरपालिकेकडून काय प्रॉब्लेम येतात नेमकं? नाही, काही नव्हतं, काही नाही. सगळे चांगले. कधी म्हणत नाही का उचलून घ्या? नाही. ते तर मग तेवढं आल्यावर तर उचलवावं लागतं. घाबरता बोलायला? नाही म्हणत. घाबरता का? दबाव आहे काही? नाही हो दादा, आज नका बोलू. बरं, काही अडचण नाही ना? नाही नाही नाही. बरं, तुमच्या अपेक्षा काय नेमकं? तुम्हाला घर स्वतःच आहे का? स्वतःचं घर आहे, पण आम्हाला असं वाटतं का हे सगळे भाजीवाले माझेच आहे. हां. हो, तर यांच्यासाठी असं छोटी मोठी कुठं बी आम्हाला जागा पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी पाहिजे? सगळ्यांसाठी. मी एकटी काय, मी काय वरती नेणार आहे का? मी वरती नेणार आहे नाही, सगळ्यांसाठी. हे सगळे आपले लेकरं बाळ आहे, यांच्यासाठी. बरं, बाकी मजेत ना? ओके. ओके.
बरं धन्यवाद तुमचा मावशी वेळ दिला. पण जर मुंबईला बघितलं, दादरला बघा, कुठं बघा, एक मराठी सुद्धा दिसत नाही. एक वडापावचा गाडा असेल, कित्येक फक्त फेरीवाल्यामध्ये सुद्धा तुम्हाला बाहेरचेच लोक दिसतात, मराठी कुठंच दिसत नाही. आता मुंबई सेंट्रलला मी बघितलं, तो मराठी दिसत नाही. मरीन लाईनला कुठं पण बघा, अंधेरीला बघा, मराठी दिसत नाही. मराठी कुठं दिसतोय माहिती आहे? मुंबईच्या बाहेर. ठाणा लागला का मग मराठी दिसतो, कल्याण लागला का मग मराठी दिसतो. काय चाललं हे नेमकं? त्या ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की मराठी माणूस दिसत नाही, खरंच ही मराठी माणसाची कमतरता आहे. यामध्ये आम्ही थोडी कमी पडलो. आम्हाला व्यवसायाचा जास्त अभ्यास नसल्याकारणाने फेरीवाल्यांचे ज्या आज पद्धतीने हे करतात. फेरीवाल्यांचं काय होतं, मराठी माणसाचं असं दुःख आहे की मराठी माणसाला सगळ्या गोष्टी इथे पाहाव्या लागतात. उदाहरणार्थ त्याच्या मुलाचं शिक्षण असेल, त्याच्या सगळ्या ह्या गोष्टी, आणि ह्या गोष्टीच्यामुळे लागणारा पैसा हा नोकरीच्या व्यवसायातूनच त्याने आतापर्यंत कमवलेला. धंदा हा विषय आणि व्यवसाय यामध्ये नोकरी तर राहिल्याच नाही ना आता. आता नाही राहिला. पण काय झालं आहे, आता हे परप्रांतीय ह्या ठिकाणी येतात, त्यांचे संपूर्ण प्रपंच त्यांच्या गावाला असतं. तो साधा येवल्यामधला पाणीपुरा आमचा, मी येवल्यातून येतो, येवल्यामधला पाणीपुरीवाला एक 2 प्लॉट घेतो, त्यांना शुभेच्छा, त्याबद्दल वाद नाही. पण भूमिपुत्रांचं काय? आज जर विचार केला तर आपल्याकडे शेतीची परिस्थिती अवघड आहे. देशाचा तुम्हाला 70 ते 80% लोक शेतीवर अवलंबून आहे. कृषीप्रधान देश आहे आपला. शेतीची परिस्थिती अवघड आहे. एखाद्याला काही उद्योगधंदा करायचा असला तर सगळीकडं अतिक्रमण आहे. मनीष मार्केट बघितलं तर सगळे तुम्हाला गुजराती, राजस्थानी आणि मुस्लिम दिसेल. एक मराठीचं एक माणूस इथं दिसत नाही. मोठी शोकांतिका आहे. धंद्यामध्ये तेच आहे. धंद्यामध्ये मराठी माणूस नाही असं काही नाही. तुम्ही तालुका स्तरावर जा, तिथं यशस्वी लोक आहे. कंपन्यांमध्ये असं काहीतरी कायदा काढायला पाहिजे की पहिल्यांदा भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे. राजसाहेबांनी ज्यावेळेस सुरुवातीला हा मुद्दा लावून धरला होता तर सगळ्या लोकांना खूप आवडला. बऱ्याचशा लोकांनी त्याला विरोध केला, परंतु त्यावेळेस सगळ्यात जास्त सीट सुरुवातीचं उद्घाटन चांगलं झालं होतं सेनेचं, मनसेचं. धरला होता बोलण्यापेक्षा अजूनही तो आमचा मुद्दा आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. आजही राजसाहेब मराठी या मुद्द्यावरती कायम आहे. त्यावेळेस खूप फोकस केलं होतं, पण हे तुमच्या मीडियावाल्यांची चुकी आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या गोष्टी करतात. आम्ही जी केलेली कामं आहेत ना मनसेची, ती तुम्ही लोकांसमोर आणत नाही. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? भाजपा. हे बाहेरून आणणारे कोण आहे? भाजपा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासून आजतागायत मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभी राहणारी एकमेव सेना आहे. बाकीच्यांनी काय केलं त्यांचं त्यांना माहिती. मी त्याबद्दल राजसाहेबांचा जो भक्त आहे ते याच गोष्टीसाठी. नाही, आपला बाह्य लोकांना विरोध नाही. फक्त मुद्दा एवढाच आहे का तुम्ही कंपन्यामध्ये भरणा करता किंवा फुटपाथवर. विचार करा, एकदम सोपी. आमच्या येवल्यामधून येतो मी. साधा भेळपुडी पाणीपुरीवाला एक 2 प्लॉट घेतो आणि इकडं शेतकरी आत्महत्या करतो. दादर असेल, अंधेरी असेल, कल्याण असेल, कुठं असेल, फुटपाथवर किती मोठा टर्नओव्हर आहे निस्ता. विचार करा तुम्ही, किती मोठा रोजगार मिळू शकतो. तुम्ही मराठी माणसाला मदत नका करू, पण कमीत कमी त्याला त्रास नाही दिला पाहिजे. बघा कसं आहे माहिती आहे, याबाबत आमची आंदोलनं छेडली गेली होती. कित्येक मनसैनिकांवरती केसेस दाखल झाल्या होत्या. आता खऱ्या अर्थाने मराठी लोकांनी विचार करावा. राजसाहेबांचे विचार पटतात ना, मग तुम्ही मतदान का नाही करत? अरे एक संधी तरी द्या त्या माणसाला. आम्ही जीवाच्या आकांताने या सगळ्या आंदोलनं करतो. मराठी पाट्यांचं असू दे, तुमचं भूमिपुत्रांचं असू दे, नोकरीचं असू दे, रेल्वेचं असू दे, सर्वार्थाने राजसाहेबच पुढे असतात. मतदान का नाही करत तुम्ही? हा आमचा थेट सवाल आहे. थोड्या पैशांसाठी आहेत ना तुम्ही मतदान आणि आपलं विकता आणि 5 वर्षानंतर मग आमच्या शिवतीर्थावरती जातात. राजसाहेब असं झालं, राजसाहेब तसं झालं. त्यावेळी तुम्हाला आठवतं आमचे राजसाहेब, मतदानाच्या वेळी का नाही आठवत? आता आठवा. आणि हीच वेळ आहे महानगरपालिका वाचवायची आणि मुंबई वाचवायची. एक प्रचार होतो, एका बाजूला मराठी मुद्दा आहे, एका बाजूला हिंदू मुद्दा आहे. परंतु फडणवीसांनी जी पत्रकार परिषद झाली की दोघं भाऊ एकत्र जसे आले, जसे काय इकडून जेलेस्की येतो आणि इकडून पुतीन येत आहे, दोन्ही राष्ट्र अध्यक्ष जसे काय एक होतं असं काही दाखवलं आहे. पण कुणाला जर वाटत असेल त्याचा काही परिणाम होणार नाही व यांनी मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम ठाकरेंनी केलं असा आरोप फडणवीसांनी केला. आणि मराठी तर यांच्याबरोबर नाहीच, पण परप्रांतीयावर सुद्धा यांनी कायम हल्ले केले, ते सुद्धा यांच्याबरोबर नाही. बघा, एवढ्या मोठ्या राजकारणावर बोलणार नाही, पण माझा फडणवीसांना सल्ला आहे, पहिले तुमचे पक्षातले कार्यकर्ते उभे करा. जे आयाराम गयाराम इथून धरतात उमेदवारी देतात, तिथून धरतात उमेदवारी देतात. अरे तुमचा कार्यकर्ता कुठे आहे स्वतःचा? तुम्ही एक पॉईंट लक्षात घ्या.
हे सगळे इथून तिथून भरती केलेला भाडखाऊ जनतेचा पक्ष आहे हा भाजपा. भाड्याने आणलेलं आहे. बरोबर. स्वतःचे कार्यकर्ते उभे करा आणि निवडणूक लढवा.